राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला। यावेळी शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी भेट घेतली होती। त्यांनी 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली। आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेमध्ये जायचं ठरवलं, असं शरद पवारांनी म्हटलंय। त्या दोन लोकांची भेट राहुल गांधींसोबत देखील घालून दिली होती, पण आम्ही दोघांनी ती ऑफर नाकारली। आम्ही दोघांनी जनतेमध्ये जाऊन जो कौल मिळेल तो स्वीकारण्याचं ठरवलं आणि त्या दोन माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर शरद पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे। तर मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले। दोन लोक, त्यांची नावं पत्ता आता माझ्याकडे नाही, मी त्याकडे लक्ष दिलं नाही। त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत। आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटलं, स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जे गॅरंटीचं सांगितलं। निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला किंचितही शंका नव्हती। असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळेस दुर्लक्ष केलं। हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधींची भेट मी घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हटलं। राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं। हा आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू, असं ठरवलं। होऊ शकेल, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवार साहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढ्या उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला। निवडणुका अलीकडच्या कालखंडातल्या खूप संशयास्पद आहे, हे तर काही नाकारता येत नाही। महाराष्ट्राचा आपला अनुभव आपण तर घेतलेला आहेच आहे आणि त्या बाबतीतल्या अनेक शंका आजही निर्माण होत आहेत। आणि माननीय राहुलजींनी जे मांडलेलं आहे ते तर आणखी आहे की ज्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की या बाबतीतलं शंका निरसन करणं, ते करीत नाही। तिथं ट्रकभर कागद पाठवायचे आणि बसा तपासत म्हणायचं, शंकेला कारणच आहे। अनेक याचे उत्तर आपण ते देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामध्ये माननीय पवार साहेबांनी जे सांगितलं, असे जर काही एजंट्सच फिरत असतील तर आणखी काही गोष्टी वेगळ्या आहेत का? काय ईव्हीएमचं काही कोणी करतं का? तुम्ही सांगा, एकाच घरात 80 नावं राहुलजीनं काढलं ते काही खोटं आहे का? पण पाप तर त्यानंच आणलं ना ईव्हीएम मशीनचं। त्याचा जो संस्थापक अध्यक्ष आहे ते काँग्रेसच आहे। ईव्हीएम मशीन आणली का मराले? आणि हे मोदीजी किती जोरानं बोलवतात ईव्हीएम मशीन हटाओ, देश बचाओ। आता काय देश खड्ड्यात टाकायला चालले का तुम्ही? तुमच्या मताची किंमत कमी झाली ना। आज भाजपचे आमदार किंवा खासदार निवडून आले असं तर ते काही मशीन नजर आले तर उद्या यांच्या कार्यकर्त्याला तरी ते भाजपवाले विचारणार काय? चल मशीन आहे, आता कशाला कार्यकर्ता पाहिजे? महत्वच कमी केलंय, तुमचा अंकुश संपला। म्हणून बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आंदोलन केलं पाहिजे आणि नाही केलं तर मग बीजेपीच्या पक्ष कार्यालयातून मतदान झालं पाहिजे। ते मतदान केंद्र बंद करा, बीजेपीच्या कार्यालय प्रत्येक गावात नेमा आणि तिथं मतदान केंद्र सुरू करून द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।